असू शकतं असं तुम्हाला वाटतंय? जर आले तर काही होणार नाही, काही होणार नाही, काही होणार नाही. राजकारणामध्ये काहीही फरक पडणार नाही. त्यामुळं तर उद्धवजींची भूमिका उद्या महाराष्ट्राला कळलेली आहे. उद्धवजी ओठात एक आणि पोटात दुसरं हे महाराष्ट्राला कळलेलं आहे. उद्धवजींचा खरा चेहरा कालच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये समोर आलेला आहे आणि आम्हाला बाहेर का जायला लागलं तेही महाराष्ट्राच्या जनतेला कळलेलं आहे. त्याच्यावरती महाराष्ट्राने शिक्कामोर्तब केलेलं आहे. तेव्हा भविष्यामध्ये उद्धवजींच्या वरती महाराष्ट्र विश्वास ठेवणार नाही ठेवणार. आणि मला वाटत नाही यांनी आता उद्धवजींनी हात पुढे केलाय, राज ठाकरे टाळी देत असं मला वाटत नाही, असं मला वाटत. तर माझ्यापेक्षा राज ठाकरे देखील उद्धवजींना अतिशय जवळ ओळखतो. तुमचेच नेते जे आहेत कृपाल तुमारे, त्यांनी काल असं म्हटलेलं होतं, माध्यमांच्या समोर प्रतिक्रिया दिलेली होती की दोन्ही बंधू एकत्र आले तर काही होणार नाही, टाय फिश होईल. तसंच होऊ शकतं जर एकत्र आले तर? नाही, मी आता तेच म्हटलं. मी वेगळं काय म्हटलंय? मी वेगळं काय म्हटलंय मला सांगा तुम्ही. काय राज ठाकरेचं कसं सडेदोड सगळं असतं, पोटात एक असं नसतं त्यांचं. पण उद्धवजींचं वेगळं असतं. उद्धवजींनी बघा, तुम्हाला मी खरं सांगतोय, शिवसेना प्रमुख केल्यानंतर पहिला कार्यक्रम हातामध्ये घेतला तो बाळासाहेबांसोबत जे नेते होते त्या नेत्यांना संपवायचा कार्यक्रम, एककर्मी कार्यक्रम उद्धवजींनी हातामध्ये घेतला. लाखो लोकांच्या साक्षीनं मनोज जोशींना शिवाजी पार्कच्या व्यासपीठावर खाली उतरायला लावलं या उद्धवजींनी. मनोज जोशी आमच्या समोर पायाला हात लावत होते उद्धव ठाकरेंच्या व्यासपीठावरती. त्यामुळे दया नाही आली, खाली जायला लावलं. नवलकरांना शेवटपर्यंत भेटले नाहीत. त्यांच्या मुलीनं जेव्हा नवलकर गेल्यानंतर उद्धवजी गेले होते, नवलकर म्हटले, त्यांची मुलगी म्हटली, आता कशाला तुम्ही आलात, चालते वा. नवलकरांची मुलगी अजून जिवंत आहे, ती विचारून घ्या तुम्ही. हे मुख्यमंत्री झाल्यानंतर लीलाधर ढाकेंसारखा ज्येष्ठ नेता त्यांना भेटायला गेला. 5 तास वर्षा बंगल्याच्या बाहेर बसून ठेवला. शेवटी ढाके निघून आले. गजानन कीर्तिकरांना संपवला. गजानन कीर्तिकर भेटायला गेले मंत्र्यांमध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर 2.5 तास गजानन कीर्तिकरांना बाजूला बसवला. एक शब्द बोलले नाही, त्यांच्याकडे पाहिलं पण नाही. अजितदादा हसायला लागले. शेवटी तिथून मला अंगाला गजाभाऊ निघून आले. आणि माझी अवस्था काय केली ह्या काय महाराष्ट्रानं पाहिलंय. जे म्हणून केलं तेच माझा करायचा प्रयत्न केला. जेव्हा काय गावतींचं देखील मंत्रिपद काढलं, आमदारकी काढली, आमदार सदनचं मंत्रिपद काढलं, आमदारकी काढली, एका नेत्याला शिल्लक ठेवलं नाही उद्धवजींनी. ज्यांनी शिवसेना मोठी केली, बाळासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं, एकाही नेत्याला उद्धवजींनी शिल्लक ठेवलं नाही. सगळ्यांना संपवलं. ते उभ्या महाराष्ट्राने पाहिलंय. बाळासाहेबांचा ब्रँड हा होऊ शकतो का? नाही होऊ शकत. अतिशय जबाबदार